रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पोलीस ठाण्यात बोला. वरणे गावचा शेतकरी पांडुरंग शिर्के हा अपंग आहे. त्याच्या शेतीमध्ये कल्पतरूची, गुंडांची दादागिरी चालू आहे. त्याच्या मालकीच्या जमिनीमध्ये कल्पतरूचे गुंड ठेकेदार बळजबरीनं कंपाऊंड टाकू पाहत आहेत. श्री गरड साहेबांना विनंती करून सांगितलं. त्याची परंपरागत कसणारी ती जमीन आहे. त्यांनी मोजणी करून खरं घ्यायला पाहिजे होतं कल्पतरूवाल्यांनी. परंतु ते म्हणतात आमची इथे जागा आहे. ब्रिटिश निघून गेले, परंतु दादागिरी काही गेली नाही. एक मोठा बिल्डर त्या ठिकाणी प्रकल्प उभा करत असताना बाजूच्या शेतकऱ्याची जमीन TLR कडनं त्या संबंधित शेतकऱ्यांच्या समक्ष मोजणी करून घेण्याची गरज असताना कायद्यानं तसं न करता बळजबरीनं त्याची जागा बळकावू पाहत आहेत. PI गरड साहेबांना विनंती करून सांगितलं, कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगितलं, तुम्हीही मोजणी करून घ्या किंवा शेतकरी मोजणी करून घेईल. TLR कडे तो पैसे भरेल आणि शासकीय मोजणी होऊ द्या. तोपर्यंत त्याच्या जमिनीमध्ये जबरदस्तीनं दादागिरी करून ताबा घेऊ नका. कंपनीचे कोण ठेकेदार गुंड आहेत ते आणि कंपनीचं व्यवस्थापन पोलीस बळाच्या जोरावरती, विशेषतः गरड PI साहेबांच्या जोरावरती त्यांची दहशत या ठिकाणी सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये असलेली दहशत पाहता इथली दहशत काही कमी नाही. एक अपंग माणूस आपल्या शेतीचं रक्षण करण्याकरता प्रामाणिकपणे मदत मागतोय, परंतु पोलीस अधिकारी मदत करू इच्छित नाहीत. TLRची ऑफिशियली मोजणी त्याला करू द्या. आज वर्किंग डे आहे. परवा दिवशी तिथे ते कंपाऊंड घालायला आले होते. कालचा शिवजयंतीचा दिवस असल्यामुळे सुट्टी होती. आज तो अर्ज करेल, तातडीचे मोजणीचे पैसे भरेल आणि त्याची मोजणी करून घेईल. परंतु कंपनीचे लोक काही गुंड ऐकत नाहीत आणि त्याच्या जागेमध्ये जबरदस्तीनं कंपाऊंड टाकायला घेतलेला आहे. या साहेबांना सांगून सुद्धा पोलीस संरक्षण मात्र त्यांना मिळतं. जमीन राखण्याचं काम ज्या कुटुंबानं केलं असेल ते गुन्हेगार ठरले का?
स्वस्त भावानं दलालांच्या एजंटांच्या माध्यमातून त्यांनी जमीन दिली नाही, हा त्यांचा अपराध आहे का? या लोकशाहीमध्ये त्यांच्या जमिनीचं ते रक्षण करू शकत नाहीत का? हा पडलेला प्रश्न आहे. आणि जुलमी हे पोलीस स्टेशन, त्याचे PI हे सातत्यानं कंपनीला सपोर्ट करतायत. अशा प्रकारचा दहशतवाद जो तालुक्यामध्ये माजलेला आहे, त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी मी येऊन बसलेलो आहे. पाठीच्या मणक्याचा आजार असल्यामुळे बसता येत नाही म्हणून झोपून आहे. परवापासून या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगतोय, पण त्यांना काही पाझर फुटत नाही. पोलीस अधीक्षकांनाही परवा दिवशी विनंती केली, आजही विनंती केली, परंतु तेही त्याला न्याय देऊ शकत नाहीत. मग गरिबाला न्याय द्यायचा कोणी? बिल्डर लोकांच्याच पाठीशी प्रशासन राहणार का? किती लोकांचे तिथे पाय तोडणार, किती लोकांचं तिथं रक्त घेणार, किती शेतकऱ्यांचा बळी घेऊन तो प्रकल्प उभा करण्याचा ठेका संबंधितांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे, हा पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून अशा जुलमी पोलीस अधिकाऱ्याच्या काळामध्ये सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही याची पूर्ण खात्री झाल्यानंतर माझ्यासारख्याला हा निर्णय नाईलाजानं घ्यावा लागलेला आहे.